नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर वैद्य तुम्हा सर्वांचे आपल्या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये प्रेसिडेंट निगडीत सगळे आर्टिकल्स वन बाय वन जाणून घेऊया व तेही ट्रिक नुसार की आपण प्रेसिडेंटचे जेही आर्टिकल्स आहेत ते लक्षात कसे ठेवायचे हेही ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर वळूया आपल्या प्रेसिडेंटकडे, ठीक आहे। तर पहिल्यांदा जाणून घेऊया काय की प्रेसिडेंट कुठे आहे। प्रेसिडेंट मेन्शन केला आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट नंबर 5 मध्ये, ठीक आहे। युनियनचा पार्ट आहे, कुठला पार्ट आहे? युनियनचा पार्ट आहे। तर त्याला आर्टिकल्स नंबर 52 टू 62 पर्यंत काय प्रेसिडेंट विषयी बोलल्या गेला आहे। म्हणजे आर्टिकल नंबर 52 ते 62 पर्यंत प्रेसिडेंट विषयी आर्टिकल्स दिलेले आहेत। त्यांना लर्न करायची ट्रिक आहे आपल्याकडे। ट्रिक अशी आहे की बघा, प्रेम ट्रैक पर क्यों नहीं आ रहा, कम इन टाइम। प्रेम ट्रैक पर क्यों नहीं आ रहा, कम इन टाइम। प्रेम ट्रैक पर क्यों नहीं आ रहा, कम इन टाइम। पीआर म्हणजे प्रेमच्या पीआर म्हणजे प्रेसिडेंट, ई म्हणजे एक्झिक्युटिव्ह, ई म्हणजे इलेक्शन, एम म्हणजे मॅनर ऑफ इलेक्शन, टी म्हणजे टर्म, री म्हणजे री-इलेक्शन, क्यू म्हणजे क्वालिफिकेशन, सी म्हणजे कंडिशन ऑफ ऑफिस ऑफ प्रेसिडेंट, ओ म्हणजे ओथ किंवा अफर्मेशन, इन म्हणजे इम्पीचमेंट म्हणजे जर प्रेसिडेंटला पदापासून बरखास्त करायचं असलं तर इम्पीचमेंट कसं होते, आणि टी टाइम म्हणजे टाइम टू फिल द वॅकन्सी। तर आपली ट्रिक आहे प्रेम ट्रैक पर क्यों नहीं आ रहा, कम इन टाइम। हे ट्रैक पर क्यों नहीं आ रहा हे आपल्या कामाचे नाही, पण पूर्णच्या पूर्ण सेंटेन्स लक्षात ठेवासाठी प्रेम ट्रैक पर क्यों नहीं आ रहा, कम इन टाइम। ट्रिक आहे प्रेम ट्रैक पर क्यों नहीं आ रहा, कम इन टाइम, ठीक आहे। तर ही आपली ट्रिक आहे। तर वळूया आपल्या आर्टिकल नंबर 52 पासून। त्यानंतर लास्टवर ही ट्रिक तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल, फक्त ही ट्रिक लक्षात ठेवा, प्रेम ट्रैक पर क्यों नहीं आ रहा, कम इन टाइम। त्यानंतर वळूया आर्टिकल नंबर 52 कडे, ठीक आहे। आर्टिकल 52 काय म्हणते? प्रेम म्हटलं होतं आपण, देअर शॉल बी प्रेसिडेंट ऑफ इंडिया हु शॉल बी द हेड ऑफ युनियन एक्झिक्युटिव्ह। बघा, युनियन एक्झिक्युटिव्हचा हेड असतो बघा, प्रेसिडेंटच्या पोस्ट बद्दल मेन्शन केलाय आर्टिकल नंबर 52 मध्ये। काय आर्टिकल नंबर 52 मध्ये काय असं प्रेसिडेंट असेल, प्रेसिडेंट हेड प्रेसिडेंट, देअर शॉल बी द प्रेसिडेंट राहील, त्याच हेड कशाच्या हेड आहे? हेड ऑफ युनियन एक्झिक्युटिव्ह। युनियन एक्झिक्युटिव्ह म्हणजे केंद्राच्या कार्यप्रणालीच्या कोण आहे? हेड कोण आहे? प्रेसिडेंट। प्रेसिडेंटच्या आतमध्ये कोण असते? प्रेसिडेंटच्या आतमध्ये असते पार्लमेंट। काय कोण असते? पार्लमेंट, ठीक आहे। पार्लमेंट असते, पार्लमेंटमध्ये लोकसभा, राज्यसभा ही कुणाच्या अंडर मध्ये असते? प्रेसिडेंटची। तर आर्टिकल नंबर 52 विच इज टॉक अबाउट द पोस्ट ऑफ प्रेसिडेंट। प्रेसिडेंटच्या पोस्ट बद्दल कोणता आर्टिकल बोलतो? तर प्रेसिडेंटच्या पोस्ट बद्दल बोलतो आर्टिकल नंबर 52। त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे। नेक्स्ट आर्टिकल नंबर 52 आहे आपला पहिला, प्रेम म्हणजे पीआर म्हणजे प्रेसिडेंट, ठीक आहे। आपल्या ट्रिक मध्ये काय होतं? प्रेम ट्रैक पर क्यों नहीं आ रहा, प्रेम ट्रैक पर क्यों नहीं आ रहा, कम इन टाइम। प्रेम ट्रैक पर क्यों नहीं आ रहा, कम इन टाइम। तर पीआर जो आहे आपला, पीआर तो झाला आर्टिकल नंबर 52। आर्टिकल नंबर 52 पीआर म्हणजे देअर शॉल बी द प्रेसिडेंट हु इज द हेड ऑफ एक्झिक्युटिव्ह, युनियन एक्झिक्युटिव्ह। युनियन एक्झिक्युटिव्हचा हेड कोण असते? प्रेसिडेंट। त्यानंतर वळूया नेक्स्ट आर्टिकल कडे। नेक्स्ट आर्टिकल काय म्हणते बघा, आर्टिकल नंबर 52 देअर शॉल बी द प्रेसिडेंट, ठीक आहे। त्यानंतर वळूया 53 कडे। 52 ते 62 पर्यंत प्रेसिडेंट बद्दल मेन्शन केलं गेलं। त्यानंतर आर्टिकल नंबर 53 मध्ये काय म्हटलं? एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ युनियन शॉल बी वेस्ट इन प्रेसिडेंट। काय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असेल कोणाची? एक प्रेसिडेंटची, ठीक आहे। ही इज सुप्रीम कमांडर ऑफ ऑल द डिफेन्स फोर्सेस। असं जर आपल्याला प्रश्न विचारला की प्रेसिडेंट इज अ हेड सुप्रीम कमांडर ऑफ all the defense forces, army, navy and air force, mentioned in the which article of the Indian constitution। तर ते कुठे मेन्शन आहे? आर्टिकल नंबर 53 मध्ये। आर्टिकल नंबर 53 मध्ये काय मेन्शन आहे की प्राईम मिनिस्टर ह्या कशाच्या, तिन्ही जे डिफेन्स फोर्सेस आहे, सुप्रीम कमांडर असेल कशाच्या? डिफेन्स फोर्सेसच्या, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स। तर ई प्रेमच्या ई पी आर आणि जो पहिला ई आहे, ई म्हणजे काय? त्याच्यासाठी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असेल कारण कोणाची? प्रेसिडेंटची। आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असेल आणि प्रेसिडेंट काय असेल? हेड सुप्रीम कमांडर ऑफ तिन्ही फोर्सेसच्या, डिफेन्स फोर्सेस, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स। त्यानंतर वळूया नेक्स्ट आर्टिकल नंबर 53 झाला। त्यानंतर वळूया नेक्स्ट आर्टिकल नंबर 54, इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट। प्रेसिडेंटच्या इलेक्शन ई सेकंड आहे आपला कोणता? ई प्रेम, ई
दुसरा इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट. इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट कशा प्रकारे होते? प्रेसिडेंट इज इलेक्टेड बाय, त्याच्या इलेक्टोरल कॉलेज राहते. काय असते? इलेक्टोरल कॉलेज राहते. तर प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये कोण कोण पार्टिसिपेट घेतो? प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये पार्टिसिपेट घेतात इलेक्टेड मेंबर ऑफ बोथ द हाऊस ऑफ पार्लमेंट. बोथ द हाऊस ऑफ पार्लमेंटचे इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड नाही. नॉमिनेटेड केलेले पार्टिसिपेट करतात का? नाही. नॉमिनेटेड केलेले पार्टिसिपेट करत नाही. इलेक्टेड मेंबर ऑफ बोथ द हाऊस ऑफ पार्लमेंट. लोकसभा आणि राज्यसभाचे जे इलेक्टेड मेंबर असतात ते पार्टिसिपेट करतात कशामध्ये? कशामध्ये? इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट मध्ये. ठीक आहे. इलेक्टेड मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि इलेक्टेड मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे बी जे मंत्री असतात ते पार्टिसिपेट करतात कशामध्ये? इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट. ऑफ द स्टेट इलेक्टेड मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज ऑफ युटीज ऑफ दिल्ली अँड पुदुचेरी. ठीक आहे. कोणते? इलेक्टेड, नॉमिनेटेड नाही. इलेक्टेड, नॉमिनेटेड का? नॉमिनेटेड नाही, फक्त इलेक्टेड. लोकसभा आणि राज्यसभेतले इलेक्टेड मेंबर, लोकसभा प्लस राज्यसभाचे इलेक्टेड मेंबर आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, स्टेटची जे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असते त्यातलेही इलेक्टेड मेंबर. ठीक आहे. आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ कोणती? फक्त 2 युटीज. कोणत्या? दिल्ली आणि पुदुचेरीचे जे इलेक्टेड मेंबर असतात तेही पार्टिसिपेट करतात इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट मध्ये. ठीक आहे. बघा, नॉमिनेटेड मेंबर ऑफ पार्लमेंट अँड लेजिस्लेटिव्ह काउन्सिल डू नॉट पार्टिसिपेट इन द इलेक्शन. बघा, नॉमिनेटेड मेंबर का पार्टिसिपेट करतात का? नाही. नॉमिनेटेड मेंबर जे आहे पार्टिसिपेट करत नाही. आर्टिकल 54 कशाबद्दल बोलतो? आर्टिकल 54 टॉक्स अबाउट द इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट. ठीक आहे. नॉमिनेटेड मेंबर डू नॉट पार्टिसिपेट इन द इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट. ओनली इलेक्टेड मेंबर ऑफ लोकसभा, राज्यसभा अँड मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड युटीज मध्ये कोणते? दिल्ली आणि पुदुचेरी. त्यानंतर वळूया नेक्स्ट आर्टिकल कडे. आर्टिकल नंबर 55. ठीक आहे. आर्टिकल नंबर 55 मध्ये प्रेम, ज्याला PREE आणि आता आलाय M. काय? M मध्ये असते मॅनर्स ऑफ इलेक्शन. इलेक्शन कशा प्रकारे होईल हे डिस्कस केलं, हे मेन्शन केलं गेलं आहे आर्टिकल नंबर 55 मध्ये. ठीक आहे. मॅनर ऑफ इलेक्शन, इनडायरेक्ट इलेक्शन होते. ठीक आहे. नॉट डायरेक्ट बाय पीपल. डायरेक्ट पीपल निवडून देतात का? नाही. आपण फक्त इलेक्टेड मेंबर निवडून देतो. ते इलेक्टेड मेंबर काय करतात? प्रेसिडेंटची निवड करतात. ठीक आहे. प्रोपोजनल रिप्रेझेंटेशन असतं आणि सिंगल ट्रान्सफरेबल वोट थ्रू त्यांची निवड होते. ठीक आहे. वोटिंग डन बाय सिक्रेट बॅलेट पेपर थ्रू काय होते? सिक्रेट बॅलेट पेपर थ्रू त्यांची इलेक्शन होते. ठीक आहे. तर आर्टिकल नंबर 55 कशाबद्दल बोलतो? मॅनर्स ऑफ इलेक्शन. M कशासाठी आहे? मॅनर्स ऑफ इलेक्शन. प्रेम ट्रॅक पे क्यों नहीं आ रहा, कम इन टाइम. ट्रिक लक्षात ठेवायची. ठीक आहे. त्यानंतर वळूया नेक्स्ट आर्टिकल आहे 56 म्हणजे प्रेमच्या टी ट्रॅक पे. ठीक आहे. ट्रॅक पे च्या टी. ठीक आहे. टर्म ऑफ ऑफिस ऑफ प्रेसिडेंट. जे प्रेसिडेंटच्या टर्म असेल ते किती वर्षाचे असेल ते मेन्शन कुठे गेलं आहे? आर्टिकल नंबर 56 मध्ये. आर्टिकल नंबर 56 टॉक्स अबाउट द टर्म ऑफ ऑफिस ऑफ प्रेसिडेंट. तर किती वर्षाचा टर्म असतो? तो असतो 5 इयरचा. किती वर्षाच्या? 5 वर्षाचा. ठीक आहे. आपल्या भारतामध्ये लॉंगेस्ट सर्व्हिंग प्रेसिडेंट कोण झाले? फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे काय? लॉंगेस्ट सर्व्हिंग प्रेसिडेंट होते भारताचे. ठीक आहे. ही कॅन रिझाइन बाय ऍड्रेसिंग द रेजिग्नेशन लेटर टू व्हाईस प्रेसिडेंट. जर टर्म किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. कोणाच्या? प्रेसिडेंटच्या. कुठं मेन्शन केलं गेलं आहे? आर्टिकल नंबर 56. लक्षात ठेवासाठी काय? टी म्हणजे टर्म ऑफ ऑफिस ऑफ प्रेसिडेंट. पण जर त्याला रिझाईन करायचं असलं, प्रेसिडेंटला जर रिझाईन करायचं असलं, तो रेजिग्नेशन लेटर कोणाकडे पाठवतो? व्हाईस प्रेसिडेंटकडे. कोणाकडे देतो? व्हाईस प्रेसिडेंटकडे काय देतो? आपला रेजिग्नेशन लेटर देतो. तर टर्म ऑफ ऑफिस कोणत्या आर्टिकल मध्ये मेन्शन आहे? आर्टिकल नंबर 56. त्यानंतर वळूया नेक्स्ट आर्टिकल काय? 57. त्यानंतर काय म्हटलं होतं आपण? प्रेम ट्रॅक पे क्यू नहीं आ रहा, कम इन टाइम. ठीक आहे. ट्रेच्या टी झाला. त्यानंतर RE होता. RE होता. ठीक आहे. इलिजिबिलिटी फॉर री इलेक्शन. जर आता समजा री इलेक्शन होत आहे त्यासाठी काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे? ठीक आहे. तर जर एखादा व्यक्ती जर प्रेसिडेंट झाला तर तो पुन्हा प्रेसिडेंट होऊ शकतो की नाही? तर इलिजिबिलिटी फॉर द री इलेक्शन एनी नंबर ऑफ टाइम्स. कितीही वेळा तो प्रेसिडेंट होऊ शकतो किंवा त्या प्रेसिडेंटची इलेक्शन ही निवडणूक ही लढवू शकतो. ठीक आहे.
नॅचरलाइज सिटीजन कॅन बिकम द प्रेसिडेंट. काय ही जो म्हणजे नॅचरलाइज आहे सिटीजन ऑफ इंडिया तो प्रेसिडेंट साठीचे इलेक्शन जे आहे ते लढू शकतो. ठीक आहे. तर इलिजिबिलिटी फॉर री इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट कोणत्या आर्टिकल मध्ये मेन्शन आहे? आर्टिकल नंबर 57. ठीक आहे आपली आर ई. ठीक आहे. प्रेम ट्रेक पे क्यों नहीं आ रहा, कम इन टाइम. त्यानंतर वळूया नेक्स्ट आर्टिकल नंबर 58. क्यू नहीं आ रहा, क्यूच्या फक्त क्यू नहीं आ रहा. त्याचा आपला क्यू होता क्यू नहीं आ रहा. क्वालिफिकेशन ऑफ द फॉर द इलेक्शन ॲज प्रेसिडेंट. काय क्वालिफिकेशन आहे भैया? जर आपल्याला प्रेसिडेंटचे इलेक्शन लढायचे आहेत तर ही मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया. भारताचा निवासी असायला बाबा कोण? प्रेसिडेंट ज्याला इलेक्शन करायचं आहे. क्वालिफिकेशन काय असते त्याची? तर तो भारताचा सिटीजन असायला हवा. त्याची मिनिमम एज किती असायला हवी? 35 वर्ष त्याची मिनिमम एज असायला हवी. त्यानंतर क्वालिफाय फॉर द इलेक्टेड ॲज अ मेंबर ऑफ लोकसभा. लोकसभाचे जे मेंबर असतात त्यांचे जे क्वालिफिकेशन असते तितकं क्वालिफिकेशन कोणाला झाला पाहिजे? जो व्यक्ती प्रेसिडेंटच्या इलेक्शनसाठी इलिजिबल आहे त्याचं क्वालिफिकेशन तितकं पाहिजे. मस्ट नॉट होल्ड एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट. कोणताही ऑफिस ऑफ प्रॉफिट जे आहे त्याने होल्ड केलेलं नाही पाहिजे. ऑफिस ऑफ प्रॉफिट इज नॉट डिफाईन इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ऑफिस ऑफ प्रॉफिट एक्झॅक्टली आहे का हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये डिफाईन केला गेलेला नाही. तर ठीक आहे. आर्टिकल नंबर 58 टॉक्स अबाउट द क्वालिफिकेशन फॉर द इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट. आपण हे सगळं समराईज करून घेऊ म्हणजे जेणेकरून सगळेचे सगळे आर्टिकल तुम्हाला एका वेळेत लक्षात राहतील. तर क्यू कशासाठी? 58 आर्टिकल नंबर 58 क्वालिफिकेशन फॉर द इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट. त्यानंतर वळूया 59 कडे. 59 आर्टिकल सांगतो क्यू नहीं आ रहा है. ठीक आहे. क्यू नहीं आ रहा, कम इन टाइम. COME. सी कशासाठी? सी आपला कंडिशन. आर्टिकल 59 टॉक्स अबाउट द कंडिशन ऑफ द ऑफिस ऑफ प्रेसिडेंट. काय कंडिशन असते ऑफिस ऑफ प्रेसिडेंटची? शॉल नॉट बी मेंबर ऑफ एदर हाऊस ऑफ पार्लमेंट. कोणताही राज्यसभा लोकसभेचा मेंबर नाही पाहिजे किंवा स्टेट लेजिस्लेटिव्ह मध्ये काय असते? स्टेट लेजिस्लेटिव्ह मध्ये येते विधानसभा विधान परिषद याचा मेंबर असायला नको. कोण? जो व्यक्ती प्रेसिडेंटसाठी इलेक्शन करत आहे ते ती एक कंडिशन आहे की त्याला कोणताही हाऊस ऑफ पार्लमेंटचा मेंबर असायला नवा किंवा स्टेट लेजिस्लेटिव्हचा मेंबर असायला नवा. इफ he or she is a member of parliament, then he should vacate the seat before the appointment. त्याची अपॉइंटमेंट होण्यापूर्वी त्याला काय करावं लागेल? रिझाईन करावं लागेल. जर त्याला प्रेसिडेंट व्हायचं असेल तर त्याला रिझाईन करावं लागेल. जर तो मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असेल तर त्याला काय करावं लागेल? त्याला रिझाईन करावं लागेल. इंटायटल टू इनॉल्वमेंट अँड अलाउन्स ॲज मे बी डिटरमाइंड बाय द पार्लमेंट. त्यांना जे इनॉल्वमेंट म्हणजे भत्ते हे कोण डिसाईड करेल? पार्लमेंट डिसाईड करेल. ठीक आहे. पार्लमेंट डिसाईड करेल. इनॉल्वमेंट अँड अलाउन्स शॉल नॉट बी डिमिनिश ड्युरिंग दिस टर्म. त्याचे जे भत्ते आहेत ते त्याला भेटत राहतील. पूर्ण टर्म जेव्हापर्यंत संपत नाही तोपर्यंत त्यांना जे भत्ते आहेत ते भेटत राहतील. ठीक आहे. त्यानंतर वळूया आर्टिकल नंबर 60. सी कशाबद्दल बोलतो? कंडिशन ऑफ द ऑफिस ऑफ प्रेसिडेंट. फक्त इतकं लक्षात ठेवा. सी काय? कंडिशन ऑफ द ऑफिस ऑफ प्रेसिडेंट. त्यानंतर वळूया नेक्स्ट आर्टिकल नंबर 60. आर्टिकल नंबर 60 कमचा सी झाला होता ओ. कम म्हणजे ओथ ऑर अफर्मेशन बाय द प्रेसिडेंट. प्रेसिडेंट शपथ कोण घेऊन देते त्याला? इन द प्रेझेन्स ऑफ चीफ जस्टिस ऑफ इंडिया. सीजीआयच्या राहते तो काय करते? शपथ घेते. ठीक आहे. अगर जर सीजीआय नसेल तर सिनियर मोस्ट जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट काय करणार आहे? त्याला ओथ दिलवून देण्याचे काम करणार आहे सिनियर मोस्ट जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट. जर कोण नसला तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया नसला तर ओ कशासाठी? ओ फॉर ओथ. ठीक आहे. कमच्या काय होतं? सीच्या कंडिशन ओ फॉर ओथ. त्यानंतर वळूया नेक्स्ट आर्टिकल नंबर 61. इन म्हणजे प्रोसिड्युअर ऑफ इम्पॅचमेंट. ई फॉर इम्पॅचमेंट. ठीक आहे. इम्पॅचमेंट म्हणजे त्याला महाभियोग म्हणलं जाते. काय म्हटलं जाते? महाभियोग. जर त्याला म्हणजे जर पदापासून आपल्याला बाहेर काढायचं असलं म्हणजे त्यांना पदापासून बरखास्त करायचं असलं तर ती प्रोसेस कुठं मेन्शन आहे? आर्टिकल नंबर 61. Procedure for impeachment of the president mentioned in the article number 61. Impeachment charges can be initiated by the either house of parliament. ठीक आहे. कोणत्याही हाऊस ऑफ पार्लमेंट मध्ये आपण इम्पीचमेंटचा प्रस्ताव हा मांडू शकतो. चार्जेस शुड बी साइन्ड बाय
1/4 मेंबर ऑफ स्टेट मेंबर ऑफ दॅट हाऊस, 1/4 मेंबर काय केली पाहिजे, त्यावर मंजुरी दिली पाहिजे. कशासाठी, इम्पेचमेंटसाठी. त्यानंतर काय म्हणते, अ 40 days नोटीस शोल्ड बी गिव्हन टू द प्रेसिडेंट. इम्पेचमेंट करायच्या पहिले किती दिवसाच्या नोटीस द्यायला लागते, 40 दिवस. एमसीक्यू बनवू शकतो, किती दिवसाच्या नोटीस द्यायला लागते, 14 दिवसाच्या नोटीस द्यायला लागते. कशासाठी, की इम्पेचमेंट होण्याच्या अगोदर. कोणाला, जो प्रेसिडेंट असतं त्याला. आफ्टर दिस द रिझोल्युशन शुड बी पास बाय द स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटी, सिंपल मेजॉरिटी समजते काय, स्पेशल मेजॉरिटी म्हणजे 1/3 ऑफ द मेंबर जे आहे ते त्यावर साईन केली पाहिजे, त्यांची मंजुरी असायला पाहिजे. बोथ द हाऊसेस, मेजॉरिटी 2/3 ऑफ द दॅट हाऊस. ठीक आहे, किती, 2/3 हाऊस ऑफ 2/3 मेंबर काय, त्यांची मंजुरी पाहिजे. जर त्यांना इम्पेचमेंट करायचे असेल, महाभियोग घडवून आणायचा असेल तर. प्रेसिडेंट हॅज राईट टू अपेअर अँड रिप्रेझेंटेड ऍट सच इन्व्हेस्टिगेशन. पण त्यावेळी, ज्यावेळी इम्पेचमेंटची प्रोसेस होते, त्यावेळी प्रेसिडेंटला तिथं प्रेझेंट राहण्याचा अधिकार दिलेला आहे. तर इम्पेचमेंट प्रेसिडेंटच्या आर्टिकल नंबर कोणत्या मेन्शन केला आहे, 61 मध्ये. 61 मध्ये इन फॉर इम्पेचमेंट. त्यानंतर बोलूया नेक्स्ट आर्टिकल, लास्ट आर्टिकल नंबर 62 टाइम. ठीक आहे, कम इन टाइम. टाइमच्या काय होता, प्रेम ट्रैक पे क्यों नहीं आ रहा, कम इन टाइम. तर टाइम काय होता, टाइम टू होल्डिंग द इलेक्शन टू फिल द वॅकन्सी. टाइम ऑफ होल्डिंग द इलेक्शन टू फिल द वॅकन्सी. ठीक आहे, कशाबद्दल बोलतो, आर्टिकल नंबर 62, टाइम टू होल्डिंग द इलेक्शन टू फिल द वॅकन्सी. ठीक आहे, इन द टर्म्स इन नॉर्मली इलेक्शन शुड बी हेल्ड बिफोर द एक्सपायरेशन ऑफ प्रेसिडेंट टर्म. जर प्रेसिडेंटचा टर्म 5 वर्षाचा आहे, तर प्रेसिडेंटचा टर्म खतम होण्याच्या पहिलेच आपल्याला इलेक्शन घ्यावे लागतात. ठीक आहे, इफ वॅकन्सी इज क्रिएटेड ड्यू टू द डेट रेजिग्नेशन रिमूव्हल, देन इलेक्शन मस्ट बी हेल्ड विदिन द 6 months टिल देन. जर एखादा प्रेसिडेंट एखाद्या प्रेसिडेंटची डेट झाली किंवा त्यांनी राजीनामा दिला, तर अशा केसेसमध्ये किती महिन्यात इलेक्शन झाल्या पाहिजे, 6 months. किती महिन्यात, 6 months मध्ये इलेक्शन झाल्या पाहिजे, त्याच्या डेट पासून किंवा त्याची जी पोस्ट आहे ती खाली झाल्यापासून. ठीक आहे, द व्हाईस प्रेसिडेंट ऍक्ट्स ॲज द ऍक्टिंग प्रेसिडेंट. जर प्रेसिडेंटची मृत्यू झाली किंवा त्यांनी इस्तिफा वगैरे दिला, तर अशा केसमध्ये कोण, जो व्हाईस प्रेसिडेंट असतो तो ऍक्टिंग प्रेसिडेंट सारखा, त्याला ऍक्टिंग प्रेसिडेंट मानलं जाते. त्याला ती प्रेसिडेंटची पोस्ट भेटते किती दिवस पर्यंत, जोपर्यंत इलेक्शन होऊन नवीन प्रेसिडेंट तयार होत नाही. इफ व्हाईस प्रेसिडेंट इज नॉट प्रेझेंट, जर व्हाईस प्रेसिडेंट प्रेझेंट नसला, तर त्या केसमध्ये सीजीआय ऍक्ट्स ॲज द ऍक्टिंग प्रेसिडेंट. जर व्हाईस प्रेसिडेंट प्रेझेंट नसला, तर सीजीआय, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ऍक्टिंग प्रेसिडेंट म्हणून काम पाहतो. इफ सीजीआय ऑल्सो अनअवेलेबल, म्हणजे अवेलेबल नसला, सीजीआय जर अवेलेबल नसला, तर अशा केसमध्ये सिनियर मोस्ट जजेस असतो सुप्रीम कोर्टचा, तो प्रेसिडेंटचा कारभार पाहतो किंवा प्रेसिडेंटची जागा घेतो. ठीक आहे, इतकं समजलं. आता सगळं आपण समराइज करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या मुलांना या व्हिडिओची पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शनतून आपण टेलिग्राम जॉईन करून घ्या. आणि हे फ्री मध्ये, सगळं काही आपण फ्री मध्ये देणार आहोत, तर ते कोणीही बघू शकता. ठीक आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. ठीक आहे, तर आता हे सगळं आपण एका स्लाइड मध्ये समराइज करूया. ठीक आहे, समराइज करूया. चलो, रिवाइज पूर्ण सगळं आर्टिकल बघा. प्रेम, हे आलं प्रेम. ट्रैक पे क्यों नहीं आ रहा, कम इन टाइम. प्रेम ट्रैक पे क्यों नहीं आ रहा, कम इन टाइम. ठीक है. आर्टिकल नंबर 52 talks about the president. Article number 53 executive council of president. Article number 54 election of president. Article number 55 manners of election. Article number 56 term of president किती वर्षाचा असतो, टर्म 5. आणि आर्टिकल नंबर 57 री-इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट. आर्टिकल नंबर 58 क्वालिफिकेशन ऑफ प्रेसिडेंट. आर्टिकल नंबर 59 कंडिशन ऑफ द प्रेसिडेंट. आर्टिकल नंबर 60 ओथ ऑफ प्रेसिडेंट. आर्टिकल नंबर 61 इम्पीचमेंट ऑफ द प्रेसिडेंट. अँड आर्टिकल नंबर 62 टाइम टू फिल द वॅकन्सी. हे सगळं आपल्याला लक्षात राहू शकते जर आपण ट्रिक लक्षात ठेवली तर. कोणती? प्रेम ट्रेक TRE ट्रेक के सायलेंट करून जा. क्यू नहीं आ रहा सायलेंट करून टाकायचा.
कम इन टाइम, COME कम इन टाइम, प्रेम ट्रैक पे क्यों नहीं आ रहा, कम इन टाइम. ठीक आहे. तर हे झाले पूर्ण आर्टिकल 52 ते 62 पर्यंत. आपण जर ही ट्रिक लक्षात ठेवली तर आपल्याला कोणतीही मेहनत करावी लागणार नाही. या ट्रिक थ्रू आपण सगळे जे आहे ते लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. सगळे आर्टिकल हे लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर वळूया आणखी काही इन्फॉर्मेशन जी आहे प्रेसिडेंट बद्दल. द प्रेसिडेंट, हेड ऑफ कंट्री. प्रेसिडेंट कोण असतो, हेड ऑफ कंट्री असतो. फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया कन्सिडर केला जातो. नॉमिनल हेड असतो किंवा डिज्युरी हेड असं कन्सिडर केला जातं. कुणाला, प्रेसिडेंटला नॉमिनल हेड किंवा डिज्युरी हेड असं कन्सिडर केलं जातो. ठीक आहे. त्यानंतर वळूया, झाले संपले, इतके स्लाइड होते. थँक्स फॉर वॉचिंग, सबस्क्राईब फॉर मोर. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. धन्यवाद.